श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराज रामकार्यार्थ फिरत असताना एकदा सोनोसी या गावी आले. तेव्हा तेथील अरविंद देशपांडे नावाच्या 15-16 वर्षाच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी श्री महाराजांना नमस्कार करून एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, महाराज, आपण सतत रामनाम घ्यायला सांगता, परंतु आपण ज्या रामाचं नाम घ्यायला सांगता तो खरोखर होऊन गेला आहे का? रामाचा अवतार खरोखर झाला होता का? मला तर हे रामायण म्हणजे एक कविकल्पनाच वाटते. तेव्हा त्याची ही शंका ऐकून श्री महाराज अगदी शांतपणे त्यालाच विचारते झाले, अरे बाळ, हे बघ, तुला तुझ्या आजोबांनी त्यांच्या लहानपणचे म्हणजे साधारण 70-75 वर्षापूर्वीचे वस्तूंचे भाव काय होते हे तुला सांगितले. जसे साखर 1 आणा शेर, गावरान तूप 8-10 आणे शेर, 8 आण्यास पोतभर ज्वारी, तर ते तुला खरं वाटेल का? तेव्हा तो म्हणाला, मुळीच खोटं वाटणार नाही, कारण वडील माणसे कधीच खोटं बोलत नसतात. तेव्हा श्री महाराज म्हणाले, मग आपल्या पूर्वजांनी जे लिहून ठेवलं ते कसं बरं खोटं म्हणायचं? त्यांनी जे प्रत्यक्ष पाहिलं ते लिहून ठेवलं. रामावतार हा त्रेतायुगामध्ये म्हणजे हजारो वर्षांपूर्वी झाला. त्यावेळी असलेल्या आपल्या पूर्वजांना, तत्कालीन ऋषीमुनींना त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घडलं. त्यांनी त्यांचं प्रत्यक्ष चरित्र पाहून व त्यावेळी घडलेल्या घटना संग्रहित करून लिहून ठेवल्या. रामांनी वनवासाच्या निमित्ताने अयोध्येपासून रामेश्वरापर्यंतच नव्हे तर लंकेपर्यंत प्रवास केला. त्या प्रवासात त्यांच्या सहवासात भारताच्या अनेक प्रांतातील विविध भागातील अनेक लोक आले. त्यांना त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घडलं, त्यांचा प्रेमळ सहवास लाभला. त्यांचा पराक्रम त्यांनी स्वतः डोळ्यांनी अनुभवला आणि तो शब्दबद्ध केला. शिवाय पुढच्या पिढीला त्या घटना सांगितल्या. तेच रामायण आहे बरं बाळ. पूर्वी संस्कृत भाषेत लिहिल्या गेलेलं रामायण पुढे सर्व भारतीय भाषेत अनुवादित झालं. शिवाय ज्या ज्या ठिकाणी रामाचं वास्तव्य झालं त्यातील काही ठिकाणाला रामाचं नाव दिलं. जिथे काही महत्त्वाच्या घटना घडल्या तिथे त्या संबंधित तशी नावे पडली. जसे रामटेक, रामेश्वर, सीतान्हानी, श्रीरामपूर, रामदरा, नाशिक, आणि हे सर्व आपल्याला आपल्या पूर्वजांकडून परंपरेने प्राप्त झालं, म्हणून हे खोटं समजू नकोस बरं बाळ. हे सर्व खरंच आहे. तत्कालीन आणि त्यानंतरही झालेल्या अनेक ऋषीमुनींनी रामाचा महिमा वर्णन केला आहे. स्मृती पुराणांनी तो गायला आहे. अरे, अलीकडच्या काळात म्हणजे साधारण 400 वर्षांपूर्वी झालेले श्री समर्थ रामदास स्वामी साक्षात मारुतीरायाचे अवतार, श्री शिवाजी महाराजांचे गुरु, त्यांनी सुद्धा श्री रामरायाची उपासना केली बरं. म्हणून आपण आपल्या पूर्वजांवर, आपल्या ऋषीमुनींवर व साधू संतांवर पूर्ण विश्वास ठेवावा. त्यांनी सांगितलेली उपासना करावी व आपण स्वतः राम व्हावं बरं बाळ. विपरीत बोलणाऱ्यांकडे आपण मुळीच लक्ष देऊ नये. पाखंडी लोक नेहमी विपरीत बोलत असतात. संत देवादिकांची निंदा करण्यातच स्वतःची धन्यता मानतात, म्हणून पाखंडी लोकांचं तर मुखावलोकन देखील करू नये. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, असं श्री तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे या पाखंड्यांचं अंतरंग मलिन असल्यामुळे अंतरातील सर्व घाण ते तोंडावाटे बाहेर टाकतात. अरे, घाणेरड्या वस्तूकडून सुवासाची अपेक्षा करावी का? म्हणून अशा पाखंड्यांचा सहवास सोडून आपण संत, साधू, महंतांचा सहवास करावा, आपला स्वधर्म जोपासावा आणि रामनाम जपून याची देही आपला उद्धार करून घ्यावा. रामनामाचा महिमा खरोखरच अपरंपार आहे. श्री महादेवांनी जगन्माता पार्वतीला तो ही रामकथा सांगून कथन केलं आहे. म्हणून नामसाधना कधीच सोडू नको बरं बाळ. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी श्री तुकाराम महाराजांचं सांगितलेलं संक्षिप्त चरित्र आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा भक्ताला श्री महाराजांचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत, अशी नम्र विनंती.
श्रीराम समर्थ.